अजब रमा राघवची जोडी. हसवलेलं नाहीये, तुम्ही लपला होतात ना, तिथनं फक्त बाहेर काढलंय तुम्हाला मी. हे ना खूप वाईट आहे. तुम्ही बॅड बॉय. आय एम अ व्हेरी गुड गर्ल. मी असं खोटं नाही बोलत. यू आर अ व्हेरी 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 बॅड बॉय. मला ना तुमच्या हेल्पची काही गरज नाहीये. मी एकटीच आहे. आय डोंट नीड युअर हेल्प. गो. राघव प्लीज 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 मला सोडून जाऊ नको. प्लीज प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नको. मला भीती वाटते. राघव प्लीज प्लीज प्लीज. बरं ठीक आहे, नाही जाणार तुम्हाला सोडून. प्रॉमिस. आणि तुम्ही मला असं पकडून ठेवणार असाल तर मला तसंही कुठे जाता येणार नाही. मी तसं पण तुम्हाला सोडणारच होते. चला आपण घरी जाऊया. बरं झालं बाई, सगळं थोडक्यात निभावलं. मला तर वाटलं होतं आपल्या सगळ्यांचंच आता काही खरं नाही. हे घ्या, सगळ्यांसाठी गरमागरम दूध आणलंय. देऊन घ्या. गरम आहे हा. तू घे. मला तर आई इतकी भीती वाटत होती. जेव्हा राघव घडाघडा बोलायला लागला तेव्हा मला असं वाटलं की आता ह्यांचा आपल्यावरचा विश्वास कायमचा जाणार. खरंच आपण आबांसमोर काही बोलूही शकलो नसतो आणि त्यांचा राग अजून अजून वाढत गेला असता. अगं म्हणून तर ती इगो क्वीन आली तेव्हा मला जरा बरं वाटलं. का? अगं ती आल्यामुळे बाकी सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि आबांनी त्यापुढे आपल्याला काहीच विचारलं नाही आणि दादाला तिला सोडायला पाठवून दिलं. हे मात्र खरंय. पण ती रमा कशी वागत होती? नाहीतर काय, असं बरं दिसतं का? किती चांगल्या घरातली मुलगी आहे ती. असं रात्री बेरात्री दुसऱ्यांच्या घरासमोर दारू पिऊन धिंगाणा घालणं असं शोभतं का तिला? घरातल्यांनी संस्कारच असे केले असतील तर काय करणार ती तरी. नाही आई, मला नाही तसं वाटत. ती कशी वागते तिच्या घरी माहिती असेल म्हणून ती म्हणाली सुद्धा ना की तुमचं कुटुंब पाहून मला असं वाटतं की माझंही असंच कुटुंब असावं. बहुतेक तिचं तिच्या घरच्यांशी फारसं बोलणं चालणं नसावं. अहो म्हणून तर ती इतकी हाताबाहेर गेली. तुला एवढं वाईट वाटायची काहीच गरज नाहीये. अगं आपल्या घरी सुखरूप पोचली ना, बस झालं. तसंही गजाननांनी राघवाला पाठवायची काहीच गरज नव्हती. तिला सोडायला गेली असती की आपली आपली. बसा. मग काय करायला हवं होतं मी आई? रमा मॅडम जरा ऐका ना माझं. रमा मॅडम असं नका करू ना. नाही. अहो कुठे चाललाय तुम्ही? घरी. घरी काय? घरी विजयनगरला जायचंय आपल्याला. कॅब जावं लागणार आहे. MK रोड. MK रोड नाही, विजयनगरला जायचंय. असं हट्टीपणा करू नका. थांबा बघूया. नाही. थांबा रमा मॅडम, तुम्ही थांबा एका ठिकाणी. कॅब. रमा मॅडम कॅब नाहीये, ती पोलिसांची गाडी आहे. शांत बसा. मी आणि रमा मॅडम असे मध्यरात्री एकत्र होत. या पोलिसांना काहीतरी गैरसमज नको व्हायला. काय चाललंय ते तुमचं? पुरीच्या मागे मोबाईलगिरी करतो काय? अहो नाही नाही साहेब, आम्ही एकत्र एका ऑफिसमध्ये काम करतो. आज आमची जरा पार्टी होती त्याच्यामुळे जरा उशीर झाला. मी यांना घरी सोडायलाच चाललो होतो. घरी सोडायला चालला होतास? मग या सुनसार रस्त्यात काय करतोयस आणि महिला कसा घेऊन जाणार होतास? तुझ्याकडे गाडी बिडी काही नाही? अहो नाही, आम्ही कॅब केली होती पण पण काय रे? पण ह्या कॅब मध्ये जरा विचित्र वागायला लागल्या, दंगा करायला लागल्या. मग अचानक कॅब मधनं उतरून चालत सुटल्या. मी मागे आलो त्यांच्या. अच्छा, म्हणजे बाईंना पार्टी जास्त झालेली दिसते. खरं तर हो, म्हणूनच तर त्यांना घरी सोडायला चाललोय ना मी. त्यांना घरी सोडून मी लगेच माझ्या घरी जाणार. पण हे आता तर अजिबात आरडाओरडा करत नाही, एकदम गपगार आहे.
आणि ह्या नशेत आहेत म्हणजे तू पण नशापाणी केला असशील ना? अहो नाही नाही साहेब, मी काही नाही नशा केली. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा सर. तुम्ही एका ऑफिस मध्ये काम करता ना, मग तुमच्या ऑफिसचा आय कार्ड दाखवा. आहे ना हे माझं ऐका. राघव पुरोहित? पौरोहित्य करतात ना गजानन पुरोहित, त्यांचा मी मुलगा. तरी कम्प्युटर कंपनीमध्ये काम करतो तू? हो, सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. 1 महिना झाला. सर मी गजानन पुरोहित यांना ओळखतो सर, ते मंदिरात पूजा सांगतात. हा ठीक आहे. आणि ह्या बाई कोण? मला जॉब नाही करायचंय, मला घरी जायचंय. मला घरी जायचंय. साप साप रमा मॅडम जरा थांबा 1 मिनिट. ओ बाई, काय काय होतंय काय तुम्हाला? नशा उतरती का चढते? साहेब तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका, ह्या मगाचपासून अशाच वागतायत. आम्हाला तुम्ही जाऊ द्या, मी यांना घरी घेऊन जातो. ह्यांचं घर कुठे आहे? ह्यांचं नाव काय? या रमा परांजपे, ते गिरीश परांजपेंची मुलगी. ते गिरीश परांजपे बिझनेसमॅन यांचे वडीलच आहेत का? हो. कशावर नुसतीच मोठी मोठी नावं घेत नाहीस? चेक करायला पाहिजे ना. तुझ्याकडे यांचा घरचा नंबर आहे का? आहे माझ्याकडे गिरीश परांजपेंचा नंबर आहे, मी लावून देतो तुम्हाला. हा हे हॅलो. हा गिरीश परांजपेचा नंबर आहे ना? हो, पण ते झोपलेत. मी त्यांची मिसेस बोलतेय. आपण कोण बोलताय? मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. रमा परांजपे तुमचीच मुलगी आहे का? या अशा अवस्थेत त्या मुलीला एकटीला मी पाठवायला पाहिजे होतं का? अगं तिची सारखी शुद्ध हरपत होती. आता तिने चक्कर तिला काय येत होती याचं कारण सोडून दे. पण अशा परिस्थितीत तब्येत ठीक नसलेल्या मुलीला आपण वाऱ्यावर सोडायचं का? असं नाही रे, पण तिने जे काही केलं ना, त्याला पोरकटपणा म्हणतात. अगं तिचा स्वतःवर ताबा नव्हता आई. मग अशा परिस्थितीत तिला घरी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी आपण घेतली नसती तर तो आपला असंस्कृतपणा ठरला असता. तेव्हा सगळ्यांनी लक्षात घ्या, कोणी कसंही वागलं ना तरी आपण आपली माणुसकी विसरायची नाही. अरे हे सगळं मला मान्य आहे, पण ती मुलगी आपल्याच घरात येऊन आपल्याच विचारांबद्दल वाटेल तसं बोलत होती. आपल्या संस्कारांबद्दल सुद्धा, आपल्या जगण्याच्या पद्धतीबद्दल सुद्धा. आणि मग ह्यातलं पण काहीच मनावर नाही घ्यायचंय का आबा? नाही श्रुती बाळा, ती मुलगी अल्लड आहे. नशा करणं चूक आहे हे एक ना एक दिवस तिला समजणारच आहे. तेव्हा तिच्या वागण्याबद्दल आपण विचार करत राहण्याची गरज नाही. देवा, त्या मुलीला सुखरूप घरी जाऊ दे. तिने वाटेत माझ्या राघवला काही त्रास नको द्यायला. आधीच माझ्या मनात गेले काही दिवस शंकेचं काहू दे. भगवान. रमा मॅडम. हो, रमा माझीच मुलगी आहे. काय झालंय रमाला? तिला काही झालेलं नाही, फक्त जरा दारू जास्त झालेली आहे. काय? म्हणून आम्ही तिला रस्त्यावरती अडवलेलं आहे. तुमच्या मुलीला सांभाळा जरा. तरुण पोरापोरीने असं वाहवत जाणं बरोबर नाही. तिला जरा 4 समजुतीच्या गोष्टी शिकवा. तिचा मित्र राघव पुरोहित तिला सोडायला येईल घरी. राघव पुरोहित? हो, तुम्ही ओळखता का त्याला? हो हो, राघवला मी चांगलंच ओळखते. राघव तिच्या बरोबर आहे म्हणल्यावर काहीच काळजीचं कारण नाही. तो तिला घरी अगदी सुखरूप आणून पोचवेल. मी बोलू का फोनवर? हॅलो गिरीश सर. राघव, मी पवित्रा बोलतेय. रमा ठीक आहे ना रे? हो, तुम्ही काळजी करू नका, रमा मॅडम ठीक आहेत. आम्हाला पोलिसांनी सोडलं की आम्ही लगेच घरीच येतोय. राघव, रमा जरा जास्त पेली आहे का रे? नाही म्हणजे तिने काही गोंधळ नाही घातला ना? काही चुकीचं नाही वागली ना रे?
अहो मॅडम, तुमची पोरगी रात्रीच्या वेळी अशी रस्त्याला फिरते, धिंगाणा घालते, दारू पिऊन लोकांना त्रास होईल असं नाही वागायचं ना तिने. आजकालच्या मुलावरती आईबाप संस्कार करतात का नाही कळत नाही. ठेवा आता फोन, मी त्यांना सोडतोय. तुम्हाला गाडीने सोडू का? नाही नाही नको, आम्ही जातो. धन्यवाद सर. चला. काय रे, अजून जागा काय? अगं रमाताई नाही आल्या ना, मला झोप नाही लागत आहे. अरे येईल ती, तू झोप बघू. रमाताई ना मला रोज स्टोरी सांगते, ती स्टोरी ऐकल्याशिवाय मला झोप नाही येत ग. एवढंच ना, मग आज रमाताई ऐवजी तुला आरुषीताई स्टोरी सांगे, चालेल ना? चालेल. चल झोप बघू. रमा मॅडम थांबा ना, तुम्ही का चालत चालत पुढे निघालाय? आपण कॅब बुक करूयात ना. कॅब कॅब एमके रोड, एमके रोड. अहो MK रोड नाही हो, विजयनगर. शिबाबा, रात्र इतकी झाली ना की कॅब सुद्धा वेळेवर मिळणार नाही आता. रमा मॅडम, रमा मॅडम. हे काय, तू अजून जागीच आहेस? म्हणजे रमाताई अजून आलेली नाहीये. कमालच आहे. मला घरी यायला 5 मिनिटं उशीर झाला तर मी तुला कॉल करून सांगते. मग रमाताई असं का नाही करत? तिने लावण्य आंटीचा कॉल तरी रिसीव्ह केला का? काही बोलणं झालंय? लावण्याताईंचं नाही, माझं झालं. ओ, तू कॉल केलेलास रमाताईला? नाही, कॉल आला होता पोलिसांचा, रमाबद्दल सांगायला. काय? खरंच रमाताई ना खूप इररिस्पॉन्सिबल वागते. बाबा बोलतात ना, मला ते पटतं. खरं तर रमाताई खूप स्वीट आहे, पण लावण्य आंटी तिला असं विचित्र वागायला एनकरेज करते. आरुषी, हे बघ, आपण आता या विषयावर काही बोलायला नको. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्याबरोबर राघव आहे ना, आपण यातच आनंद मानूया. त्यामुळे तो तिला सुखरूप आपल्या घरी आणून पोचवेल. मग आता तरी तू झोपशील का? जरा रिलॅक्स हो. हो, मी रिलॅक्स होते, पण तूही झोपायला चल. हो. राघव सर तुम्हाला ऍपल ज्यूस देऊ मी? थांब, ऍपल ज्यूस मला नकोय ऍपल ज्यूस. राघव सर चला, ऍपल ज्यूस नाही तर आपण डान्स करूया. चला चला. काय? हो. रमा मॅडम शांत राहा तुम्ही जरा. पार्टी संपली, आपण घरी चाललोय आता. राघव सर, तुम्हाला माहिती आहे, आज तुम्ही एकदम सॉलिड डान्स केला. तुम्ही आज मला हरवलंय, मला. तुम्ही आहे ना, तुम्ही एकदम चुपरस्तम निघालात. Everybody listen. राघव सर एकदम बिजली सारखे नाचले, बिजली सारखे. त्याला मराठीत काय म्हणतात? हा, थंडरिंग लाइटनिंग. राघव सर, तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? सिक्रेट. नको. ऐका ना, मला सांगायचंय प्लीज.
ऐका ना सर, प्लीज ऐका ना. तुम्हाला माहितीये, मी तुमचा डान्स बघून इम्प्रेस झाले. इम्प्रेस. राधा सर, तुम्ही मला ती वाली स्टेप करून दाखव ना. अशी काय करा ना, डान्स करा. आत्ताच्या आत्ता डान्स करा तुम्ही. नाव रमा मॅडम, मी इथे डान्स करणार नाहीये, हा रस्ता आहे. ते मला काय माहिती. तुम्ही आत्ताच्या आत्ता डान्स करा. डान्स. रमा मॅडम प्लीज असं करू नका हो. फाईन. अहो आत्ताच्या आत्ता तुम्ही डान्स करा, नाहीतर मी इथं हलणार नाही. परमेश्वरा, किती परीक्षा बघणार आहेस तू माझ्या? अजून कॅब सुद्धा बुक होत नाहीये. राघव सर, तुम्ही डान्स करा, नाहीतर मी तुमच्याशी भांडेन. त्यात काय नवीन आहे? रोजच भांडता तुम्ही. हो, कारण मला ना तुमच्याशी भांडायला खूप आवडतं. खूप. तुम्ही ना एकदम टफ फाईट देता. राघव सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता डान्स करा, नाहीतर मग कबूल करा की तुम्ही माझ्या समोर हरलात. बर, मी तुमच्या समोर हारलो, बस. काय ऐकू नाही आलं मला. काय म्हणाल? मी तुमच्या समोर हरलो. राघव सर माझ्या समोर हरले. ऐका सगळ्यांनी, एव्हरीबॉडी लिसन. राघव सर माझ्या समोर हरले. रमा मॅडम, तुम्ही जरा शांत राहा. रात्रीची वेळ, लोक झोपली. राघव सर माझ्या समोर हरले. नारायण, रमा रमा आली असेल.